वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अ न्यू डे विथ अ न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग आहे. आम्ही कर्नाटकामध्ये आलो आहे आणि हम्पीमध्ये फिरणार आहोत. तर आज आम्ही कोणत्या कोणत्या डेस्टिनेशन्सवरती जाऊ ते पाहण्यासाठी आजची व्हिडिओ पूर्ण. आता आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनवरती पोहोचलो आहेत आणि हे आहे क्वीन्स बाथ. पूर्वीच्या काळात राण्या कशा आंघोळ करत होत्या, त्यांचं स्विमिंग पूल होता इथे, ते आहे. वरती ड्रेसिंग रूम पण होता पण तो तुटून आला आहे. थांबा मी दाखवते. वरती तो तुटलेला ड्रेसिंग रूम आहे. पहिले होतं, आता तुटून गेला आहे गाईड बोललेत. ही आहे स्विमिंग पूलची एंट्री. स्विमिंग पूल त्याला स्टेप पण दिला तिकडे समोर स्टेअर्स आहेत आणि ह्यामध्ये स्विमिंग पूल आहे. तिकडे काय तिकडून जंप मारायचे इथून पाणी येत असणार आहे. अच्छा, इथून पाण्याचा फ्लो आहे, पाणी येणार इथून आणि तिथून पाणी येणार इथून उतरायला, बाहेर चढायला उतरायला. पाणीचा भाग तर बघून झाला आहे. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती जाऊ इकडे हम्पीमध्ये. आणि आता जिकडे आपले गाईड नेतील तिकडे जाऊ. आता जर तुम्ही पण आलेत तर गाईड कराच का बरं, कारण की मम्मी सांगेल. इथे खूप सारे छोटे छोटे स्पॉट आहेत, ते आपल्याला काही कळत नाही. आणि नेटवर्कचा इश्यू पण आहे थोडासा. अजिबात आमचं नेट चालत नाही आहे. गुगल मॅप पण टाकलं तरी होतच नाही आहे वर्क. त्यामुळे गाईड केल्याशिवाय ऑप्शन नाही. त्यांच्या ॲटोने आपण यायचं. ते आपल्याला सगळे पॉईंट कवर करतात आणि मग आपण सगळं फिरून घ्यायचं आणि एंडला आपल्याला ते आपल्या जागेवरती नेऊन सोडतात पुन्हा. चला आता जाऊ नेक्स्ट स्पॉटला. आम्ही महानवमी डिब्यामध्ये आलो आहे. राजांचा सभागृह होता. VIP एंट्री कुठून इकडून का पब्लिक बात. इधर भी एक स्टोन का हाथी के मुंह में स्टोन का घंटी आवाज आता है. ये एडमिनिस्ट्रेट बैठ पूरा ऊपर का चंदन का लकड़ी का पूरा मंडप बना दिया. 1565 में पूरा जला दिया. 9 डेज का सब लोग आदमी आता ना. इसको महानवमी दिब्बा बोलते हैं. महानवमी से बड़ा नवमी में 9 डेज दिब्बा में स्टेज. बाहर देखा पत्थर का दरवाजा है. राजा कृष्णदेवराया 1500 में नवरात्रि बनाने का ये द्वार से आता. बाहर पत्थर का दरवाजा 510 kg है. राजा आने के टाइम में हाथी खोल सकते. अच्छा स्टेज. हाँ, मेरा बात सुनना. द्वार में 11 स्टेप का पानी स्टोर करते. इधर अपोजिट लक्ष्मी मूर्ति का टेम्पल है पहले से. ह्या दगडाला म्युझिकल स्टोन म्हणतात, त्यातून आवाज येतो. सरळ घेतला आहे. साऊंड येतो या दगडाचा. हा याचा पण आहे. स्पॉटवरती आलो आहे. नाव हजारी रामा टेम्पल. हजार राम टेम्पल. 6 o'clock है ना. अभी 5 मिनट. हाँ तो जल्द आना. 6 o'clockला ते बंद होते. ते 5 मिनटं राहिले ते म्हणते की या राऊंड मारून तुम्ही. आता 5 आमच्या एका जागेवर जास्त टाईम झाला म्हणून असं झालं. आता लवकर मग फिरून येतो आम्ही. थोडं दाखवून पण देते. तर आम्ही अंडरग्राऊंड शिव टेम्पलमध्ये आलो आहे आणि आता घाई करावं लागेल सगळं. आम्ही लेट होऊन गेलो. तर तुम्हाला यायचं असेल तर मग लवकरच या आणि जास्त पण लवकर नको, मग ऊन राहतं. आणि आमचा एका जागेवर जास्त टाईमपास होऊन निघला म्हणून पण. तर आता एवढं पाहून घेऊ लवकर. इकडे जोर लावून देऊ.
बोल ना, बोल ना, तोंड ठेवायचं. अरे voice over. नाही नाही मोठं voice over आम्हाला मोठं. इकडे पूर्ण पाणी भरलेलं आहे म्हणून मध्ये नाही जाऊ शकत. इकडून थोडं थोडं दिसतंय हे सगळं पावसाचं पाणी आहे. आणि ते खराब पण नाही तर गेलो असतो. आम्ही पोहोचलो आहे सनसेट बघण्यासाठी हेमकूट मंदिराच्या इथे. बघूयात वरती चढतोय. सनसेट झाला असावा बहुतेक असं वाटतंय. आज नाही तर नेक्स्ट डे, उद्या बघूयात आपण. आज नाही बघितला तर सनसेट. ओके. टाईमवरती पोहोचलो आहे. सनसेट अजून बाकी आहे थोडा. घाई आलो तरी पण सनसेट बघायला मिळून गेला. खूप छान वाटलं सनसेट बघून. आता ह्या एरियामध्ये विरूपाक्ष मंदिर पण आहे, त्याला पण एकाच दिवशी व्हिजिट करू शकता. पण आम्ही नेक्स्ट डे करणार आहोत. अर्ली मॉर्निंग करायचा आमचा प्लॅन आहे. बघूयात मॉर्निंगला करतो की इव्हिनिंगला करतो, अजून असं ठरवलं नाही आहे. हे आहे विरूपाक्ष मंदिर. तर आम्ही मँगो ट्री हॉटेलला आलो आहे जेवण करायला. छान दिसतं. आता जेवण केल्यानंतर मी परत व्हिडिओ बनवेल, तेव्हा तुम्हाला सांगते रेस्टॉरंट कसं आहे. आम्ही साऊथ इंडियन थाली ट्राय केली, छान होती. ज्या भागात आपण जातो त्या भागातलं फूड ट्राय केलं पण पाहिजे. घरी पोहोचलो आहे आणि आजच्या डे 1चा ब्लॉग मी इकडेच संपवते. डे 2चा ब्लॉग लवकरच येईल, तो पण नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय.